आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत. अरुण पाटील पण असतील मला वाटते. विरंते खरं तर टिकेमुळे आज बघा चांबारली संघ जिंकलेला आहे, पोसरी संघ जिंकला, लोदिवली संघ जिंकला, मगाशी जासई हारला, काळुंद्रे हारला आपण पाहतोय आणि जवळचे संघ जिंकत चालले. त्यामुळे प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये पण वाढ आहे. 12 खेळाडू नाहीये चांबारली 12 खेळाडू पाठवा. पेनल्टी येईल. चंद्रकांत शेठ घरत यांच्या समवेत असलेले भगवान शेठ यांचंही स्वागत आहे. चांबारली संघ 12वा खेळाडू पाठवा. मयूर आज चांगले चांगले प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. रजत मुंडे, बंटी बद्रिके, गणेश ठाकूर यांच्याकडनं पण शुभेच्छा. भातांचे त्यांच्याकडूनही शुभेच्छा आल्या. त्यानंतर आमचे दीपकदादा ठाकूर यांच्याकडनंही शुभेच्छा आलेल्या आहेत. 4 ओव्हर 4. हॅलो, मयूर म्हात्रे नवीन सेवा भाजपा अध्यक्ष यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हे लक्षात घ्या, चांबारली संघात संघनायकानं युनिफॉर्म मध्ये तुमचा 12th मॅन पाहिजे. अरे आपण एवढ्याच जवळ खेळतो. नरेश तांडेल आणि सौरभ शेळके या आपलं स्वागत आहे या सोनाई चषकामध्ये. चांबारली संघ बॉल पडला तर पेनल्टी लागली जाईल. आले 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 चला मॅच सुरू करा. पहिल्याच बॉलवर इथे मात्र आपण पाहतोय खणखणीत चौकार आणि चांबारली संघाचा 12th मॅन युनिफॉर्म मध्ये नाहीये. त्याच्यामुळे 2 धावांची पेनल्टी चांबारली संघाला येते. त्या 2 धावा आम्ही शेवटी मोजू. ज्याप्रमाणे मागच्या सामन्याची सुरुवात त्याचप्रमाणे याही सामन्याची सुरुवात सागर भोईरनं केली आहे. अफलातून सुरुवात चौकारानेच केली. चला चला सामना सुरू करा आता. रजत मुंडे, कमालीचा खेळ. माझ्या उंचीवर जाऊ नका, माझ्या खेळाची उंची अमाप आहे. आबाळाला हात लावण्याची ताकद माझ्या फलंदाजीमध्ये आहे आणि अशा प्रकारचाच हा फटका गगनभेदी आभाळा. राईट आर्म राऊंड द विकेट. अँगल बनवला बॉलचा थोडासा आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या 12 बॉलमध्ये काय घडलं त्याहीपेक्षा उरलेल्या 12 बॉलमध्ये काय घडेल. कारण आयुष्यामध्ये जशी पैशाची श्रीमंती लागते ना, तसे क्रिकेटमध्ये मच्छिंद्र पाटील सर धावांची श्रीमंती लागते. ज्या धावा तुम्ही जमवाल त्या धावा जर सेकंड इनिंगमध्ये वाचवल्या तर यश. आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर रोखला आणि चांगल्या ठिकाणी जर गुंतवणूक केली तर आयुष्यभर श्रीमंती राहाल. परंतु आलेला पैसा जर तुम्ही उडवला तर आयुष्यभराचे भिकारी झालं म्हणून समजा. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये कमावलेल्या धावा, पूर्वार्धामध्ये कमावलेल्या धावा उत्तरार्धामध्ये जर दिल्या ना तर सामना पराभूत झाला म्हणूनच समजा. त्याच्यामुळे जीवन आणि पैसा हा खूप साम्य असलेला खेळ आहे. 28 धावा धाबालकरती लागतायत. उत्तम खेळ सुरू आहे. 2 जिगरबाज संघांमध्ये लढत आहे. एका बाजूला ताकदवान रजत मुंडेचा संघ म्हणजे चांबारली संघ लढतोय, दुसऱ्या बाजूला शहद काठश देत मात्र उभा आहे श्रीरत्न भातान संघ. रोशन भोईर ज्यानं षटकारानं मागच्या सामन्यात सुरुवात केली होती तर रोशन भोईर चांगला अटेम्प्ट राहिलाय. जयेशला फक्त एकच रन घ्यायची होती की काय, पण इथे अशा वेळेला थांबून नाही चालणार. दुसऱ्या रनसाठी जयेश तयार असायला हवा, दुसरी रन घेण्यासाठी तयार असायला हवा होता. कारण ही वेळ नाही आहे सिंगल रन घेऊन थांबायची आहे, स्वतःवर विश्वास दाखवायची आहे. जेवढ्या फटक्या येतील, जेवढ्या धावा येतील त्या कमवायच्या आणि मोकळा व्हायचा. कारण इथे रोशननेही मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली आहे. त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेशन हा मुख्य गाभा राहील. 1 रन्स घेतली नाही आहे कारण क्रिकेटमध्ये 1 स्ट्राईक चेंज सगळ्या सामन्याचं चित्र बदलताना आम्ही अनेक वेळा पाहिलं आहे.
1 बाद 29 जयेश भोईर ऑन स्ट्राईक. पंकज मुंडे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. मला डिवसलंय, मी रन घेतले नाही असं तुमचं म्हणणं होतं आणि इथूनही तसाच आला होता का स्ट्राईक घेतले नाही. पण त्यांना ज्या वेळेला हृदयाला जखमा होतात ना त्या वेळेलाच माणसाला कळ लागते. संजू सॅमसंगचा खेळ सगळ्यांनी पाहिला. आतून जेव्हा माणूस रडतो ना तेव्हा खेळातून राग काढतो. तुम्ही मला घेतला नाही, ठोकल्या धावा. मला तुम्ही सांगितलं स्ट्राईक घेऊ नको, उडवला षटकार. हा घ्या, फिरकीच्या जादूगरीवर गिरकी घेण्याची माझी पॉवर आहे. चांगली फटकेबाजी माझी ताकद राहिली आहे. मी आज नाही या क्रिकेटच्या खेळाला 15 वर्ष दिलेत आयुष्याची, तेच सांगत असताना जयेश भोईर. टॉपेज लागला अखेरकार. इथे मात्र पाहतोय कदाचित टॉपेज आहे की हाताला बॉल लागला. नेमकं काय अंगावरून आदळलाय बॉल आणि दोन्ही पंचांनी सांगितलं एक्झॅक्टली तेच. असं वाटलं पहिल्यांदा की कदाचित मिस टाईम झाला की काय बॉल, परंतु नाही. नंतर इथून पाहिलं दक्ष पंचांनी मात्र हे निरखून पाहिलं आणि ही दक्ष कामगिरी. ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये पृथ्वीवर डॉक्टर आपले देव बनतात ना, तर क्रिकेटमध्ये ही डॉक्टर पंचच असतात. ताकद अफलातून इनिंग सजवली जातीये. जर का ISPLचा फटका असताना तर धावा बहाल झाल्या असत्या 9, परंतु अजून आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये धावा तेवढ्या आल्या नाही आहेत. कारण आपल्याला ग्राउंड्सच नाही आहेत, कमी ग्राउंड्स. अजून बाहेर गेलं तर लाईट्स काळाकुट्टा अंधार असतो, प्रेक्षक बसलेले असतात, म्हणून धावांचं अंतर मोजता येत नाही किंवा फटक्याचं अंतर मोजता येत नाही. परंतु मोजला आपल्याला असलेल्या मॅक्झिमम रन्स मात्र लुटल्या या बॉलवर 6 धावा. एक चॅलेंजिंग आव्हान उभं राहील यातील मात्र शंका नाही आहे. या मैदानावरती 35 धावांचं आव्हान जेव्हा चॅलेंजिंग बनतं, पण इथे 3 षटकामध्ये 41 धावा. रात्रभर तुमचे डान्स बंद करू शकतो एवढी पॉवर आयोजकांमध्ये. त्यांनी म्हणून तुम्हाला संधी दिली, त्यांचेच पैसे, त्यांची टॉनिक, त्यांचा डान्स, आणि तरी सांगता तुम्ही की कॉमेंट्री बंद करा. मॅच झाल्या ना मॅच की यांना 1 तास नाचवा. आता गाणी लावायचे लगेच. चला DJ एक गाणी होऊ दे यांच्यासाठी. बसलेले जागे करा यांना. ठोक DJ. खाली बसा, जसे बसतील डबल वाजवायचा. आव्हान उभं करू शकतो कारण या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट धावसंख्या चांभारली संघानं जोडली आहे. आणखीन एक चांगला बॉल. या बॉलवर मात्र रन्स मिळतीये ती एका रन्सनं 43 धावा धावफलकावर रुजू होत आहेत. 1 बाद 43 धावा, 9 बॉलमध्ये 19 धावा. जयेश भोईरचा खेळ आतापर्यंत जेव्हा पाहतो ना, जेवढा मोठा सामना तेवढा चांगला इनिंग. स्पर्धेमधले 288 एकेरी धावा झालेत, म्हणजे 288 वेळा सिंगल रन्स घेण्यात आली आहे. निलेश भोईर या सामन्याचा आनंद घेतोय. काय संघ बांधणी आहे. सतीश टावडे या संघामध्ये, अलंकार या सगळ्या मंडळीने एकत्र येत ना एक संघ संघ बनवला. आता आपण मगाशी ऐकलं की बरेचसे संघ एकत्र आलेत, परंतु मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो, एकत्र येताना मतांनी एकत्र या. मतांनी म्हणजे इलेक्शनच्या नाही, स्वतःच्या विचारांनी एकत्र या. कारण एका दिवशी फॉर्म एकत्र मागे पुढे होऊ शकतो, त्यावेळेला इंटरनल वाद होऊ नये. आणि इंटरनल वाद करणारे कोण असतात? जे तुमच्यामध्ये 12, 13, 14 असतात ना, त्यांना नवीन टीम करायची असते. ते राजकारण बऱ्याचशा गोष्टी एकत्र येतात आणि मग 2 टीम होतात आणि मग नाही ते जिंकत आणि नाही हे जिंकत, आणि मग आम्ही इंट्रा टाकतो C गटामध्ये, D गटामध्ये, E गटामध्ये, आता राहिलेला F गटामध्ये, आणि शेवटी कोणीच जिंकत नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला हरताना त्यावेळेला तुम्ही नाही हरात, त्यावेळेला हरतो गाव. गावाचं नाव खराब होतं, ते गावाचं नाव जपा. अशा धावा सरळ बॅटनं नाही आल्या तरीही नशीब ही आमच्यावर आहे. हा नशिबाचा पंजा. आणि कोण म्हणतं की पंजाचं अस्तित्व राहिलं नाही,
पंजाचं अस्तित्व आजही क्रिकेटमध्ये जसंच्या तसं आहे. आजही हा पंजा मध्ये मध्ये वळवळतो आणि दाखवतोय धावांना बळ दिला जाईल माझ्या या 5 धावांनी. आणि पंजा कसा आला, एक्स्ट्राच्या सगळ्या 5च्या 5 धावा, वाईट प्लस 5. सुधीर मुंडे आणि पवनजी पार्टे यांना विनंती करतोय, सुधीरजी मुंडे आणि पवन पार्टे, की आपण व्यासपीठावर या. टिकेमाळी थोडे बघा कसे बघतायत तुमच्याकडे बंधू. टिकेमाळींना पंजा वेगळा वाटला. ते हातांच्या रेषा आहेत ना त्यांच्याकडे, ते त्यांना वाटला तो पंजा आहे. पण मी धावांचा पंजा सांगितला. 50हून अधिक धावा या धावपळकावरती लागल्या. 53 धावा धावपळकावरती लागतायत. किती इकडे 53 दिसल्या. 48 बोलणारा दिसतो हे लक्षात घ्या, दाखवणारा कधी दिसत नाही. फटका फसला आणि इथे मात्र जयेश भोईरच्या खेळाचा अंत झाला. होऊन जाऊ द्या, बसल्याला उठवणारा एक संगीत. तेजस तुझा पहिला कोणाला हात लावायचा नाही. नमी कामाला कसा कसा जाय नांदय बाई पाण्याला गेलाय. आलो मी तेरतीला सगळ्या मला भेटलीच ना. आलो मी तीरतीला सगळा मला भेटलीच ना. आलो मी तीरतीला सगळा मला भेटलीच ना. भोकरपाड्याचे आमचे रोहिदास पाटील यांच्याकडून या मॅचसाठी शुभेच्छा आल्यात आणि ते आपण पाहतोय. सगळ्या आमच्या डान्सर्ससाठी समीरदादा तांडेल यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. प्रणित मुंडेनं मात्र एक सुंदर झेल टिपला आणि जयेश भोईरचा खेळ संपलाय. 11 बॉल्समध्ये 19 धावा त्यानेही जोडल्या. अतिशय उत्तमरित्या खेळ राहिला जयेशचा. या धावा बहुमूल्य ठरलेत. आतापर्यंत धावांचा विचार केला. 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना आलेलं आहे, पण सुट्टे करून दे ना तर 5 मधले 4 राहतील. नाही ते 5 नाही आहेत, तसे उभे केलं तर 8-10 होतील. त्याच्यामुळे देताना विचार करा कुणाच्या हातात द्यायचे आहेत. संदेश मुंडे गोलंदाजीच्या मार्कवर नवीन फलंदाज निलेश भोईर. बंधू 8-9 असू द्या, पण नाच मेरे बुलबुल तर पैसा मिलेगा. 1 2 3 हे काय मला तुला बक्षीस माझ्याकडनं तुला. थँक्यू. त्यांच्याकडनं मला बक्षीस आली होती हे माझं कौतुक आहे, पण मी त्यांना ती परत दिली हे तुमचं कौतुक आहे. थँक्यू सो मच. फक्त माझ्या पैशांचा चांगला सदुपयोग करा ही विनंती. चहा प्या टाकतो. धावपळकावर धावा लागल्या. बंधू पाठीमागे सावंतवाडी आहे. आउट. OUT 49 धावा बोर्डवर लागलेत आणि फलंदाज मात्र झाला रनआउट निलेश भोईर. बंधू कसं आहे की ज्याच्या त्याच्या भाषेतलं किंवा त्याच्या त्या कुळातलं गाणं लावलं ना की मग तो उत्साह वेगळाच असतो. नक्कीच. परंतु संगीताला भाषाच नसते. फक्त मागची म्युझिक जरी लागली ना तरी ठेका धरला जातो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिंदी लावा, इंग्लिश लावा, कन्नड लावा, काहीही लावा, ते सेम नाचणार. कारण शिकूनच तसे आलेत. नाव देवा आहे याचं. नाही, पण ते जे स्टेप करतात ना ते आपल्याला नाही जमणार, कारण त्या स्पेशल टाईप त्या आदिवासी स्टेप आहेत त्यांच्या. स्विच हिटचा हा प्रयत्न. या डान्समध्ये सुद्धा मी क्रीजवर जाऊन डान्सच करीन. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 स्विच हिट परफेक्ट दिल्या होत्या लगावून. सतीश टावरे, पुराणा चावल. ज्या वेळेला तांदूळ घ्यायला जातो ना आपण जुनाच तांदूळ मागतो. का
तर तो असतो परिपक्व, आणि परिपक्वतेचा नजारा दाखवताना मात्र सतीश टावरे दाखवतोय चौकार. बारीक बारीक बंधू, खरं तर त्यांना जेवढा नाचायचा आनंद होतोय ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त स्टेजवरला पाहुण्यांना तो डान्स बघण्याचा आनंद नाही, होतो. आणि खऱ्या अर्थाने- भातांचे प्लेयर्स पण बघा सगळेजण त्या डान्स मध्ये गुंतले जातात. हे बघा, मीही त्यांच्या प्रभावित आहे. ज्या प्रकारचे डान्स मी मगाही सांगितली, ज्या प्रकारचे डान्स ते करतात ना, त्यासाठी आपल्या कित्येक मुलांना क्लासेस आहेत, आणि क्लासला असून सुद्धा अशी डान्स होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चला, नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. न्यू गोल्डन पोसरी आणि आई एकविरा लोधिवली टॉससाठी संपर्क साधा. स्कूपचा पुन्हा एकदा एक प्रयत्न करायचा होता, प्रयत्न मात्र सपेशियल फसला. शेवटच्या बॉलवर झाला तो सतीश टावरे रनआउट. परंतु मी म्हणेन, या धावा ज्या धावफलकावर लागलेत ना, एक चॅलेंजिंग आव्हान आहे. या धावपट्टीवरती एवढ्या धावा आतापर्यंत तशा लागल्या नव्हत्या. परंतु पहिल्या सामन्यामध्ये रजत मुंडेच्या टीमनं आणि रजत मुंडेनं दाखवलं होतं की सगळ्यात मोठ्या धावा उभारण्याचं धाडस आमच्या फलंदाजीमध्ये. आत्ता ती धाडस उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करताना दाखवायचे. 53 धावा बोर्डवर लागल्या जिंकण्यासाठी. 24 बॉल 54 धावांचं थरार नाट्य, आणि हे थरार नाट्य रंगवण्यासाठी आपल्या अनोख्या आवाजातून काळी 6 मध्ये समालोचन करणारे मच्छिंद्र पाटील सर. महायोग म्हणावा लागेल. आदरणीय भाजपा नेते, राजगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय चंद्रकांत गरज साहेबांचं मनापासून आम्ही भगवान शेठ आणि याचा स्वीकार करावा. दोन्ही पाहुण्यांनी डान्सचा खरं तर खूप आनंद घेतला, खूप हसत होते. खूप दिवसांनी त्यांना असा मनसोक्त डान्स हा बघायला मिळाला, आणि त्याचं सुख त्यांनी इथे घेतलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 मध्ये सन्माननीय चंद्रकांत दादा घरत, प्रतीक मयूर म्हात्रे आणि भगवान शेठ यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रतीक मोरे यांनाही मी विनंती करतो, बोरगावचे आमचे पाहुणे, की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी आज त्या निमित्तानं इथे आलेली आहे. आदरणीय चंद्रकांत दादा घरत, आपलं मनापासून आम्ही भरपूर वर्ष तिकडे कमळ चषक तिकडे जासई भागामध्ये, उरण भागामध्ये आपण बघितलं तर क्रिकेटवर अत्यंत प्रेम चंद्रकांत दादांचं राहिलेलं आहे, आणि क्रिकेटची फार आवड. उरण म्हटलं की समिधा उरण हा संघ उरणमध्ये फेमस संघ आहे. कमळ चषकाचे आयोजक आदरणीय चंद्रकांत दादा घरत यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. प्रतीक मोरे बोरगावचे आमचे एक हँडसम पाहुणे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच पण चांगली रंगली आहे. भास्कर भोईर, भातांचे भास्कर भोईर तिकडे बरेचसे पाहुणे या मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश ठाकूर भातांचे या मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश ठाकूर, आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत. टॉससाठी दोन्ही टीम्सना मी विनंती करतो की आपण या. मयूर आलेला आहे, मयूर पाटील म्हणजे न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध भास्कर भोईर. आपण स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. हॅलो, विनंती असेल MS46 TL 8217 बोलेरो गाडी आहे, त्या गाडीमुळे तिथे ट्रॅफिक लागले. विनंती असेल आपली ज्या कोणा प्रेक्षकाची असेल तर ती गाडी काढायची आहे
MS46TL 8217. बंटी या टॉससाठी लोधिवली टीमच्या कॅप्टनला पाठवा. बंटी. अजय आलेले आहेत. मी विनंती करतो आमचे चंद्रकांत दादा गरत यांना की टॉससाठी कृपया टॉस आपल्या शुभ हस्ते उडवला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस आणि कमळ चषकाचे आयोजक आदरणीय चंद्रकांत दादा गरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मयूर पोसरी विरुद्ध लोधिवली. हेड मागितलाय मयूरनं आणि येस हेड. आज नशिबाचा कौल आहे. मयूर काय घेणार? क्षेत्ररक्षण करू आम्ही. काय समोरची टीम आता फॉर्म मध्ये आहे, काय रणनीती आहेत तुमच्या? नक्कीच आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यस, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि तुमची मला असं वाटतं आता बॅटिंग आलेली आहे. टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? टॉस जिंकला तर आम्ही फिल्डिंग घेतली असती, पण आता काय हरकत नाही. आम्ही आता बॅटिंग आलेली आहे तर बॅटिंगमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. अगोदरच्या मॅचचा परफॉर्मन्स असा म्हणजे चांगला झाला, कारण मी तुम्हाला बोललो होतो की आता टीम एकत्र झालेली आहे आमची, तर आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि एकीचं बळ देतं फळ, मिळतं फळ. आणि आज नक्कीच लोधिवलीचा आणि पोचरीचा सामना चांगला होईल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू माली सर, थँक्यू संतोष चौधरी, थँक्यू आमचा लोण्याचा गोला आमचे बंधू आणि त्यानंतर आम्हाला जॉईन झाले ते देवेंद्र माली. सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. पहिल्या चेंडूत मोठा धक्का लागलाय, परतावला गेला फलंदाजाला. रजत मुंडेची केली संपुष्टात. मग अशी विस्फोटक केले त्याने 64 धाबा कुठल्या 18 चेंडूंमध्ये ते विस्फोटक केलेला आता मात्र सुरुंग लागलाय. डॉक्टर चनप्पा यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. पंचक्रोशीतील आमचे गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले, खरं तर डॉक्टर की ही एक सेवा आहे आणि ही सेवा मानणारे आमचे डॉक्टर चनप्पा, आपलं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. खरं तर देव आणि डॉक्टर या दोघांवर निस्सीम श्रद्धा जी म्हणतो ना माणसाची, ती कठीण काळामध्ये असते. आणि असे आमचे चनप्पा ज्यांच्यावर सगळ्या आमच्या रुग्णांची निस्सीम श्रद्धा आहे, त्यांच्यावर विश्वास आहे आणि तेही मनोभावे सेवा करतात. त्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. ओ व्हॉट अ शॉट. बॅकनी बेसन स्ट्रोक. पहिल्या विकेटचं उत्तर दिलंय सीमा पलीकडं खणखणी चौकार. चालू मध्ये गेला चौकार. प्रेक्षकांच्या माझ्यासाठी सुरू असला सामना आपण एन्जॉय करतो. 56 धाबांचा टार्गेट आहे, तर 54+2 धाबांची पॅनल्टी. 56 धाबांचा पाठलाग करावा लागेल चांभारली. या संघाला घुसून खेळला ऑफसाइड ऑन साइडला वल्याच्या नादावरच्या पुढे सरकलाय फलंदाज बाद. सागर चेंडू केला. अजून एक धक्का मैदानावरती परतावं लागेल. ओमकारची केली संपुष्टात. 4 वरती 2 मोठे धक्के. रोहिदास चव्हाण यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यावं. आणि आदरणीय संकेत पिंगळे, रवी मोरे, सुजित राणे, सचिन खाणे यांचं स्वागत. 4 वरती 2 धक्के मैदानावरती. ज्या संघानं मगाशी एकतर्फी विजय प्राप्त केला होता त्या संघाला मात्र चपराक लावली की काय, कारण मगाशी निसट्टा विजय प्राप्त केला होता फातन संघानं. शेवटच्या चेंडूवरती 12 चेंडूमध्ये 15 धाबा डिफेन्स करून तो निसट्टा विजय प्राप्त केला. त्या विजयाच्या चुकातनं शिकलेला हा संघ उभा राहिला आहे. आणि मगाशी एकतर्फी विजय प्राप्त केलेला चांभारले संघ बघायचा त्या विजयाच्या रोमार्शामध्ये कुठे हरवला कर नाही ना, असा देखील प्रश्न पडलाय. रात्र बैराची 12:35 आपण पाहतोय सोना प्रदर्शन आयोजित अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जी मानाची सन्मान
सन्मानाची, अभिमानाची, गौरवशाली स्पर्धा आणि यशाच्या शिखरावरती पोहोचणारी सोन्या 2026 सचिन तांडेल आणि आमचे समीर तांडेल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या परिसरातील कन्सिस्टन्सी काय असते, सातत्य काय असते, डिसिप्लिन काय असतं, प्रचंड शिस्त दाखवल्या स्पर्धेनं, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी या संपूर्ण गोष्टीवरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. मागचे कित्येक वर्ष अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांच्या उदंड परिसराने स्पर्धा सातत्याने यशाच्या शिखरावरती पोहोचताना पाहायला मिळते. असं काय फक्त 4 धाबा ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला फलंदाजाला. रजत मुंडे बाद झाल्यानंतर संघाची स्थिती किती नाजूक होते हे दाखवले चांभारली संघाच्या फलंदाजानं. मध्ये सुरुवात केली होती, चांगली सुरुवात केली होती, चौकार देखील मारला होता, मात्र नाही जमलं आणि कमबॅक केलं गोलंदाज जयेश भोईरचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगानं त्याने पहिल्या चेंडूवरती मोठा विस्फोटक धक्का क्रमांक रजत मुंडेला बाद केलं. ज्या रजत मुंडेने मागच्या वर्षी ISPL मध्ये 288 धाबा कुठून उत्कृष्ट फलंदाज 30 लाख रुपयाचं पारितोषिक केलं होतं, तो रजत मुंडे या परिसरात अत्यंत लोकप्रिय आणि त्याचा आम्हाला भरपूर अभिमान आहे. कारण ISPL मध्ये खेळणारा या परिसरातील एकमेव खेळाडू व रजतचा आम्ही नेहमी सन्मान करतोय. धावफलकावरती फक्त 5 आणि गडी बाजले 2. बघायचंय भारताचा संघ या स्पर्धेमध्ये मागच्या चुकात शिकून किती उंच भारत घेणार, सामना कोण जिंकणार. ज्या सांभारली संघानं मागच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची अक्षरशः मन जिंकली होती, 18 चेंडूमध्ये 64 धावांची विस्फोटक केली, ती आम्ही कधी विसरणार नाही आणि ती खेळली आता मात्र लवकर संपुष्टात आले. गुड बॉलिंग, length, line, pace, pitching, accuracy, perfection, direction, what a bowling and what a superb delivery. यासाठी ओळखला जातो जयेश भोईर आपण नेहमी पाहिला असेल फ्रंट लाईन गोलंदाज कसा असावा, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी, अटॅकिंग गोलंदाजी कशी करावी, काउंटर अटॅक द्यायला सुरुवात केली सुरुवातीपासून. तोचा गोलंदाज कट केला शेवटच्या मोमेंटला चेंडूला येऊ दिलं पॉईंटच्या डोक्यावर आणि सीमा पलीकडं जाणार तो चौकार, दुसरा चौकार या सत्रातील. थँक्यू डीजे. 18 चेंडू 47 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांची नेहमी गर्दी असणारं अचानकचं मैदान, एक ऐतिहासिक मैदान. ज्या मैदानावरती भारतातील प्रत्येक कोणाकोपऱ्यातील खेळाडू खेळलाय, हेच ते मैदान ऐतिहासिक आणि हीच ते ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. सचिन तांडे आणि समीर तांडे यांच्या माध्यमातून आपल्या अजितच्या नावानं जे प्रतिष्ठान प्रस्थापित केलं, त्या प्रतिष्ठानाला मात्र 4 चार लावताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एका षटकाची सांगता होते, 2 चौकारच्या धावफलकावरती येतात त्या फक्त 9 धाबा. जेव्हा सुरुवात केली फलंदाजीमध्ये भारतीय संघाने P1 मध्ये 16 धाबा कुठल्या होत्या आणि तर प्रतिस्पर्धी उत्तर देताना कुठेतरी सांभारली संघ थोडासा बॅकफुटला आलाय. मात्र मी ज्या सांभारली संघाला अगदी जवळून पाहिलंय, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ, आणि ज्या भारतीय संघाला मी मगाशी पाहिलंय त्याने देखील जिद्दी चिकाटी दाखवणारा हे 2 नामांकित संघ, त्यामुळे सामना फार चांगला होईल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. भारतीय संघ थोडासा उशीर करताय, थोडासा वेळ घेताय. आयोजकाची विनंती आहे, सामना स्पीडअप करा प्लीज. आम्हाला काही हरकत नाहीये, मात्र आयोजक वारंवार सूचना करतात कारण आज आमच्याकडे वेळ कमी आहे, म्हणून तर 4 षटकांचे सामने आम्ही आज खेळवतोय, याचं आपल्याला भान असू द्या. गोलंदाज तयार, तनीश झुमारे. बघायचं तनीशवरती दडपण नाहीये कारण 2 फटके फक्त आलेत. 4 धाबा चौकाराच्या मध्ये 8 धाबा आणि एकूण सिंगलच्या मध्ये एकूण 9 धाबा धावफलकावरती. समीकरण 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. लेग खट्टर गोलंदाज यासाठी ओळखला तो तनीश, हीच त्याची ओळख आहे. गती कमी करतो, लेन चांगली ठेवतोय आणि चेंडूला वळवतोय, ही त्याची फार मोठी भूमिका आहे आणि यासाठी तो ओळखला जातो. मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 9 धावा, त्यामुळे चिंतेचं सावट आहे सध्या तरी सांभारली संघाच्या खेळामध्ये, त्यांच्या प्रेक्षकांमध्ये देखील. गुड बॉलिंग, हो ऑन साइडला नो लुक शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेटच्या पुढे सरकलाय, थोडासा उशीर झालाय चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. रोशन तिथे पोहोचला होता, मात्र नाही जमलं. 1च धाव मिळणार. प्रेक्षकांची अलोट गर्दी बंधू वाचलेत ते 12:40 असं वाटतं की 8:30 वाजलेत की काय. एवढे प्रेक्षक सध्या लाईव्हच्या दुनियेमध्ये फार कमी पाहायला मिळतात. एक आपण पाहतोय तलोच्या नाईट टुर्नामेंटमध्ये पाहतोय आणि अचानकच्या मैदानावरती, कारण क्रिकेट रसिक भरपूर दर्दी आहेत आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. नसतात क्रिकेट या परिसरामध्ये आणि त्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. उदंड प्रतिसाद आपण दिलात या स्पर्धेला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 10 धावा 2 गडी बाद. गोलंदाज तयार, राऊंड विकेट, ऑन साइडला लॉब केलाय, पुढे सरकार लॉंगॉनला बॅकअप चांगलं आहे. 1च धाव मिळणार.
सागर आलाय फार वेगानं वॉटर थ्रो, काय थ्रो दिलाय बघा. हीच तर ओळख आहे आपल्या ग्रामीणच्या कडूंची. जर तुम्ही शहरी क्रिकेट पाहिलं तर डीप मध्ये अंडरआर्म थ्रो देतात, कधी बाउन्स थ्रो देतात, मात्र आपल्या ग्रामीणची कडू जी मनकटी ताकद असते तिचा वापर डायरेक्टली एक्झॅक्टली थ्रो दिला जातोय. हा थ्रो बघा, वॉटर थ्रो, सुपर अँड इम्प्रेसिव्ह थ्रो. 11 वरती 2 धक्के. बघायचा संघ कधी या धक्क्यातनं पुढे येईल. बॅकफुटला जाऊन फक्त चेडूला दिशा दिली. एकदा पुढे दुसऱ्या बॅचा प्रयत्न, चेडू पुढे लंगा आपला 2 धाब्याचा प्रयत्न, चेडू येणं वाकणं उचलणं फेकणं, तोपर्यंत उशीर झालाय. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो या क्रिया फार वेगानं कराव्या लागतात. ग्राउंड फिल्डिंग तुम्हाला चॅलेंजिंग असतं आणि ते चॅलेंज स्वीकारलंय, मात्र तोपर्यंत उशीर झालाय. मिळणार त्या 2 धाबा. या 2 धाबानं समीकरण बदललं. 13 धाबा फलकावरती. मात्र सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही या सामन्यावरती, कारण भारत संघाच्या विरुद्ध जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे सध्या तरी. शॉर्ट प्लेन, बॅकअप प्लेन, ज्याला भरपूर हाफ ट्रॅकर देखील म्हटलं होतं, मध्ये शतकच्या पुढे सरकलाय लॉंग लेग रिसन मध्ये. सतीश आलाय तोपर्यंत 2 धाबा. या 2 धाबांना सामन्यामध्ये फेरबदल पाहायला मिळाले. 15 धाबा फलकावरती. बंधू, याच मैदानावरती आम्ही संतोष चौधरी सर आपले महागुरू आणि टिके माली सरांची कॉमेंट्री ती कॉम्बिनेशन ऐकलंय. याच मैदानावरती आपले प्रवीण दुगाडे सर हिंदीचे जबरदस्त समालोचक आणि वकील आपले अभिषेक पाटील यांचा आवाज याच मैदानावरती आम्ही ऐकून मोठे झालो. तेच हे मैदान आपण पाहतोय, ऐतिहासिक मैदान. 18 वर्षानंतर आम्हाला या मैदानात येण्याची संधी लाभली. आमचे देखील सौभाग्य. खूप खूप धन्यवाद आयोजकांचं. वॉटर डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, फ्रंट फुटला आला फलंदाज बाद झालाय. अजून धक्का क्रमांक, धक्क्यामधनं धक्के 15 वरती 3 धक्के. नाजूक स्थिती सांभाळली संघाची. 12 चेंडू 41 धावांची गरज. तनिष फार कमी वयाचं केवढं आपण पाहतोय आणि बी टीम मध्ये तो नेहमी खेळत असताना आपण पाहिलं. मात्र भारत संघाचं नेहमी वैशिष्ट्य आहे, जर तुम्ही परफॉर्मन्स केलात ना तर तुम्हाला वर घेतलं जातं आणि हीच तर क्वालिटी क्रिकेट म्हटलं जातं. येणार समीकरण आता 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. बंधूचे मागचे 4 सामने आपण पाहिले, त्या 4 सामन्यात 2 सामने अप्रतिम झाले. एक चुरशीची लढत पाहायला मिळाली, अविस्मरणीय झाले सामने. मात्र 2 सामने एकतर्फी झालेत, 2 सामने फाईट झालेत. हा 5वा सामना आपण एन्जॉय करतोय. बघायचा हा सामना फाईट होणार का. 12 चेंडू 41 धाबा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सोनाई प्रतिष्ठान आयोजित सोनाई प्रतिष्ठान चषक 2026 हे पर्व सचिन दादा तांडेल आणि आमचे समीर दादा तांडेल यांच्या माध्यमातून अविस्मरणीय स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू 41. समीकरण कठीण जरी असलं तर मी ज्या सांभारली संघाला पाहिलंय तो संघ कधी उभारी घेऊ शकतोय बघायचंय. भारतीय संघाला देखील आम्ही पाहिलंय, तो देखील एक चांगला संघ आहे. 2 तुल्यबळ संघांमध्ये एक चांगली फाईट आपण पाहतोय. मात्र सामना रंगणार का. 2 धावांची पॅनल्टी ही किती लाभदायक ठरेल आणि ह्या किती परिणाम करेल या संघावरती हे देखील सांगणं गरजेचं असणार आहे. 12 चेंडू 41 धाबा. अंगावरती शारा येणार का, सामना रफ अँड टफ होणार का, एक नवे अनेक प्रश्न बघायच्या. मागच्या चुकात शिकलेला भारतीय संघ उभारी घेतोय आणि मागच्या रोमांचित विजयातनं अजूनही सावरलेला नाही संघ, तो म्हणजे सांभारली संघ. असे 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. 12 चेंडू 41. रात्र वैराची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. याच अचानकच्या मैदानावरती ड्राईव्ह केला चेंडूला, फॉलो बॅक ड्राईव्ह, एकच धाव मिळणार. एका धावानं फारसा फरक पडणार नाहीये. 19 चेंडू आणि गरज आहे 40 धावांची. यस माली सर. रोशन मेहर आणि पवन पाटे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत आपल्या टुर्नामेंटसाठी. आणि इथे मी जे श्री साई श्याम ढाबा जिथे 36 टेबल आता चालू आहेत आणि आपल्या स्क्रीनवर आपली मॅच तिथे लाईव्ह आहे. आणि आमचे जे संकेत पिंगळे त्या हॉटेलचे सगळे ओनर आहेत, रवी मोरे, सुजित राणे आणि सचिन खाने, या चौघांचंही स्वागत इथे करण्यात येईल. स्क्रीनवरती दाखवले जाते चौधरी सर. बघा हे लाईव्ह टेलिकास्ट. ही क्रिकेटचं वेड आहे, नसा नसत क्रिकेट. म्हणून तुम्ही म्हटलं होतं की या परिसरामध्ये क्रिकेट नसा असणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आम्हाला वाहताना पाहायला मिळतंय आणि ते प्रेम इथे दिल ते उदंड प्रतिसाद या स्पर्धेत दिला. 10 चेंडू आणि गरज आहेत 11 चेंडू आणि गरज 40 धावांची. चांगला चेंडू, फुलर लेन डिलिव्हरी, पुन्हा एकदा लेन चांगली, लाईन चांगली, ॲक्युरेसी चांगली, परफेक्शन चांगलं, डायरेक्शन देखील चांगलं दाखवलंय आणि फलंदाजाला बीट केलंय. जेवढे चेंडू डॉट जातील तेवढा भारत संघ हा सामना वरचर करेल आणि जेवढे सिंगल डबल येतील सांभाळले सगळं बॅकफुटला जाईल. गरज आहे मोठ्या फटक्यांची, गरज आहे चौकार षटकारांची, गरज आहे उभारीची, गरज आहे का मोठ्या खेळीची, गरज आहे का पार्टनरशिपची. बघायची ती पाहायला मिळणार का हे सांगणं कठीण असणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र गॅप शोधू शकला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली लॉंग ऑफला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॅकअप चांगलं नाहीये. सीमा पलीकडं चौकारासाठी.
9 चेंडू आणि 36 धाबा. रोशन तिथे मिस झालाय बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. रोशन थोडासा उशिरा आलाय, बॅकअप थोडंसं देता आलं नाही, वाकला नाहीये, थोडासा उशिरा वाकलाय. तोपर्यंत चेंडू त्याला बीट करून सीमा पलीकडे गेला होता. एक धाव मिळणार, एका धाब्याने फारसा फरक पडेल का? चांगला मधुकर पाटील प्रयत्न होता. मधुकर पाटील मी अनिल कोरंगळे यांना विनंती करतोय मधुकर पाटील यांचा सन्मान करण्यासाठी. हा मच्छिंद्र. येस, 8 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मान्यवरांची मांदिली किती आहे बघा. आपण माली सर पाहतोय, चौधरी सर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने बांधी आली आहे. आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं की खरी श्रीमंती तुमचा पैसा नाहीये, खरी श्रीमंती तुम्ही लोक किती कमवले आयुष्यामध्ये, ही तुमची खरी श्रीमंती आहे. आणि सचिन तांडे आणि समीर तांडेल यांची हीच तर खरी श्रीमंती आहे. कारण मी पाहतोय सकाळ रात्रीपासून 7 वाजल्यापासून प्रेक्षकांची जेवढी उदंड प्रतिसाद लाभलाय तेवढीच मान्यवरांची मांदी आली देखील या मंचावरती आपण पाहतोय. आणि ही खरी त्यांची श्रीमंती आहे. आजीच्या नावानं चषक सुरू केलं, आजीच्या नावानं प्रतिष्ठान सुरू केलं आणि त्याच नावाला आज मात्र 4 छान लावले. त्या दोन्ही बंधून सचिन तांडेल आणि समीर तांडेल यांच्या माध्यमातून त्याचं जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे बंधू. फलकावरती धावसा नाहीये. 8 चेंडू 35 धावांची अजून करायचं आहे. येणारे 2 चेंडू प्रभावशाली ठरतील या सामन्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू षटकातील चौकार षटकार आले तर अजूनही कमबॅक करू शकेल सामने संघ. बघायचं येणार 2 चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार. ऑन साइडला फुल उडवलाय चेंडू सीमा पलीकडे. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. Wow. High back lip, tremendous for wonderful timing. Amazing shot that was over the top of the long on. That's a huge 6. क्या बात है. Yes, माली सर. मच्छिंद्र इथे रोहिदासजी चव्हाण यांचा सन्मान येथे करण्यात येईल. मी रोहिदासजी चव्हाण यांना विनंती करतोय. आपलं सोनाई चषक 2024 मध्ये स्वागत आहे. मॅच मध्ये अजून मजा नाही मच्छिंद्र. आपण पाहतोय एक षटकार आलाय संदेश मुंडेच्या बॅट मधून, अजूनही मॅच संपलेली नाहीये. या संदेशने एक संदेश दिलाय, बघायचा मेसेज दिला. एखादा षटकार अजून आला तर कमबॅक होऊ शकेल. मात्र वंडरफुल कमबॅक, काय वंडरफुल कमबॅक, काउंटर अटॅक, वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर, एक्सलंट फिल्डिंग. या 4ही क्षेत्रामध्ये भारताच्या संघानं मगाशी केलेल्या चुकांबद्दल शिकून एक नवी उभारी घेतली आणि समीकरणात असणारे 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बंधू मगाशी तुम्ही या कलाकारांचा उल्लेख केलात. जरी त्याने टॉनिक पिलं, ते टॉनिक आपण बाजूला सोडलं ना तर त्यांच्याकडनं समाजाला एक चांगला मेसेज देखील मिळतोय की आजच जगावं, उद्याचं सोडून द्यावं. कारण भविष्य कोणी बघितलंय, वर्तमानात जगा आणि ही खरी जगण्याची मजा त्यांच्या माध्यमातून. आणि त्याने देखील जगाला एक चांगला संदेश दिला. यस डीजे 7 चेंडू 29 धावा. देखील आम्ही कौतुक करतोय. 7 चेंडू 29 धावा. सामना बघायचा जर रफ अँड टफ व्हायचा असेल तर मात्र येणारे पहिले 3 चेंडू काय करतील ह्याकडे लक्ष असणार आहे. जेवढी सामन्यामध्ये मागच्या 2 सामन्यामध्ये मजा आलेला बंधू, तेवढी या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाल्याचं कारण आहे. कारण रजत मुंडे पहिल्या चेंडूत बाद झाला. रजत मुंडे 1-2 षटकार बरोबर बाद झाला असताना तर प्रेशर कमी झालं असतं. मात्र कौतुक करून फलंदाज अजून देखील चांगली कामगिरी करता मजा होती. 7 चेंडू 29 धावा. बघायचं शेवटचा षटक गोलंदाजाचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. संदेश खूप चांगली गोलंदाजी, जयेशने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता आले तो संदेश भोईर आलाय मैदानावरती. 6 चेंडू 29 धावा. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये ही रंगते स्पर्धा. ऐतिहासिक मैदान. लख प्रकाश, सूर्यप्रकाशाची गरजच नाहीये. कृत्रिम प्रकाश असा वाटते की सकाळचे 9 वाजलेत की काय, असं लख प्रकाश मैदानावरती. ही ओळख या स्पर्धेची. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा यशाच्या शिखरावरती. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. ऑन साइडला लॉप केलाय, फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि अमितच्या बॅटमध्ये येतोय अजून एक मोठा फटका, षटकार. खरं तर मच्छिंद्र अमित मुंडे आपण बघितलं ना, अमित मुंडे कित्येक वेळा 2-2, 3-3 षटकार त्याने मारलेले आहेत. पण आता जास्त पाहिजे तरी सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार घेतलाय तो अमित मुंडेनं. येस पुराणा चाबल. आताच आमच्या स्कोरर मयूरने आम्हाला माहिती दिली जर अजूनपर्यंत चांगली फंड सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतोय. 5 चेंडू 23 धावा. 2 धावांची पॅनल्टी आहे संघाला, नाहीतर 5-21 असत्या. 2 धावांची पॅनल्टी देखील परिणामकारक ठरू शकेल सामन्यामध्ये.
टर्निंग पॉइंट होऊ शकतो. शॉट ऑफ लेन, मोठा फटका, मात्र सीमा पलीकडं जाण्या अगोदरच चेंडू गेला तो सीमा पलीकडं जाण्या अगोदर चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. 4 चेंडू 23 धावा. बोईरचं मी कौतुक करेन, त्याचा गेम प्लॅन बंधू कसा बघा. शॉर्ट ऑफ लेन टाकला आणि फिल्डर एक्झॅक्टली डीप मध्ये ठेवलाय. ही गेम प्लॅनिंग आहे तुमची आणि ही तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचू शकते. 4 चेंडू 23 धावा. बघायचं आहे चांभारली संघ हळूहळू या स्पर्धेमध्ये थोडंसं शिरकाव करताना दिसत नाहीये, मात्र भातान संघ शिरकाव करतोय. मगांचा निसट्टा विजय, त्या विजयातनं भरपूर काही शिकलाय हा संघ आणि उंच बाहेर घेतोय. बघायचं रजत मुंडेचा पहिल्या चेंडूवरती गडीबाद होणं आणि गोलंदाजीमध्ये कणकरपणा दाखवणं, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि चांगली विस्फोटक फलंदाजी, चारही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे संघाची. त्याला भातान संघ सध्या शिरकाव करतोय मैदानावरती. 4 चेंडू 23 धावा. पुढचा सामना गेट रेडी. पोसरी वर्सेस लोधिवली. मोठा सामना पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भेटीस येतोय. फॉरवर्ड क्षेत्ररक्षण लावलाय, मात्र उंची जास्त. अलंकार चेंडू खाली, फलंदाज बाद. आता मात्र हवा कमी झाली सामन्याची. 3 चेंडू 23 धावा. चेंडू 23 धावा. भरपूर विकेटचं प्रदान. 3 चेंडू 23 6 गडी आतापर्यंत मोजावे लागलेत. 33 या धावसंख्येवरती थोडीशी दयनीय अवस्था झाली चांभारली संघाची असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सुरुवात चांगली झाली नाहीये. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. सुरुवात खराब तर मात्र शेवट देखील खराब होतो. 141 झेल टिपला हवा अलंकार ना. क्या बात आहे मयूर, खरोखरच कौतुक करेन. तुझ्यासारखे स्कोरर असतील ना तर कॉमेंट्री देखील करायला मजा येते, कारण भरपूर माहिती. त्यानंतर आपण पाहतोय स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह चे आमचे निखिल बाबर. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. 3 चेंडू आणि 23 धावा. थँक्यू बंधू. त्यानंतर आमची जोडी महागुरु आणि गुरु आमचे संत चौधरी सर आणि टीके माली सर देखील आम्हाला जॉईंट आहेत. त्यानंतर आमचे देवेंद्र माळी देखील आम्हाला जॉईंट आहेत. सर्वांचं स्वागत. आणि आता आमच्याकडनं रजा घेतली ते मात्र आमचे समीर सोमणे सरांनी. 2 चेंडू 23 धावा. मजा आली नाही या सामन्यामध्ये. जी उत्कंठ शिगेला पोहोचली होती प्रेक्षकांची मागच्या सामन्यामध्ये, असं वाटलं की सामना फाईट होईल, रफ अँड टफ होईल, मात्र भातान संघानं पूर्ण यशस्वीपणे गोलंदाजी दाखवली आणि विकेटचं सातत्य कायम ठेवलं. त्यामुळे आता समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. Just format is going on. There is a no excitement. The match is going on one side. There is a no excitement now. Just one step away from the victory. भातान टीम 1 चेंडू 23 धावा. मोठ्या फरकानं सामना भातान संघ जिंकू शकतो मैदानावरती. आणि याच दरम्यान 22 धावांना रोमार्चित विजय. मागचा निसट्टा विजय, आता रोमार्चित विजय. हार्डलक चांभारली टीम, हार्डलक रजत मुंडे टीम अँड कंपनी, हार्डलक आणि अभिनंदन भातान टीम, तुमचं खूप खूप अभिनंदन. या आपण बोलणार आहोत लगेच मॅन ऑफ द मॅचची मी घोषणा करतोय आणि लगेच माली संघाकडे आपण बोलूया. जयेश भोई ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 2 विकेट त्याने बाद केले, 9 धावा दिल्यात आणि तब्बल फलंदाजीमध्ये 19 धावा कुठल्यात तो ठरला.